नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मराठी मालिका मुरंबा पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या मालिकेत आता एक खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला आपल्याला मिळत आहे। अक्षय आणि रमा यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा रेवाची एंट्री होत असल्याने कथानकाला आता नवीन वळण मिळाले आहे। या ट्विस्टमुळे काही प्रेक्षक उत्सुक झाले आहेत, तर काहींनी सोशल मीडियावरती नाराजी देखील व्यक्त केली आहे। मुरंबा ही मालिका सुरुवातीपासूनच अक्षय आणि रमा यांच्या नात्यावरती आधारित आहे। अनेक संकटे, गैरसमज आणि संघर्षाचा सामना करत या दोघांनी आपले नाते टिकवले, त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांची आवडती अशी जोडी बनली आहे। मालिकेतील भावनिक प्रसंग आणि कौटुंबिक नाट्य यामुळे प्रेक्षक या कथेशी जोडले गेले आहेत। मात्र आता पुन्हा एकदा रेवाची एंट्री झाल्यामुळे अक्षय आणि रमाच्या संसारात नवीन संकट निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। पूर्वी देखील रेवामुळे या दोघांच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे यावेळी तिचे नेमकं उद्दिष्ट काय असेल आणि ती कोणता डाव खेळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी या ट्विस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत। काहींच्या मते जुन्या खलनायिकेला पुन्हा आणण्याऐवजी कथानकाला नवी दिशा देणे आवश्यक होते, तर काही प्रेक्षकांना वाटते की रेवाच्या पुनरागमनामुळे मालिकेतील उत्सुकता पुन्हा वाढेल। या मालिकेने यापूर्वी देखील अनेक मोठे बदल पाहिले आहेत। कथानकात 7 वर्षांचा लीप दाखवण्यात आला होता, त्यानंतर रमाच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल पाहायला मिळाला। तिचा आत्मविश्वास, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि संपूर्ण व्यक्तिमत्व अधिकच मजबूत झालेले दाखवण्यात आले होते। या बदलाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता। मुरंबा मालिकेचे यश मुख्यतः अक्षय आणि रमा यांच्या भावनिक नात्यावरती आधारित आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा त्यांच्या आयुष्यात नवीन संकट येते तेव्हा प्रेक्षक त्यांच्याशी भावनिकरित्या जोडले जातात। रेवाची एंट्री हा देखील त्याच प्रकारचा ट्विस्ट असल्याचे दिसत आहे। आता पुढील भागांमध्ये अक्षय रेवाच्या डावपेचांना बळी पडणार का? रमा पुन्हा एकदा संकटांचा सामना करणार का? की यावेळी अक्षय आणि रमा मिळून परिस्थितीवर मात करतील? या प्रश्नांची उत्तरे आगामी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतीलच। तरी मित्रांनो, तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि तसेच इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा। तुम्हाला मुरंबा मालिकेमधली कोणते प्रसंग आवडले, कोणते प्रसंग आवडतात, त्यानुसार आपण वेगवेगळ्या मालिकांचे विश्लेषण देखील करत असतो। तर तुम्हाला कुठल्या मालिकांचे विश्लेषण ऐकायला आवडेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि ज्यांनी कोणी आपले चॅनल सबस्क्राईब केले नसतील त्यांनी कृपया आपल्या पेजला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद।